गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे केंद्र सरकार खळबळून जागे झाले आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी नाफेडच्या बफर स्टॉकमधून दिल्लीसह गुवाहाटी चेन्नई या भागात कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला. लासलगाव येथून 21 डब्याच्या याच रॅकमधून 840 टन कांदा जो आहे तो दिल्लीला रवाना केला जाणार होता. रात्री 12 वाजेपासून हा रॅक उभा आहे. जवळपास 12 तास उलटून गेले असले तरी इथे या रॅकमध्ये कांदा भरण्याची कोणती हालचाल दिसत नाही. नाफेडच्या गोडाऊन मधून इथे कांदा घेऊन ट्रक आलेले नाहीये, शिवाय हमाल देखील नाहीये. त्याच्यामुळे आज तरी हा रॅक कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे नाफेड निफाड येथून गुवाहाटीला जो कांदा घेऊन रॅक जाणार होता तो देखील अचानक रद्द करण्यात आलेला आहे. निफाडचा रॅक रद्द का करण्यात आला, लासलगावच्या रॅकला उशीर का लागतं याबाबत मात्र रेल्वेचे अधिकारी, नाफेडचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीये. त्याच्यामुळे नागरिकांपर्यंत जो स्वस्त दरात कांदा मिळणार होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणखी त्यांना वाट पाहावी लागणार आहे. आणि कांदा कधी इथून जाईल याच्यावरही आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव.